सो ही सिरीज जशी लिहिली गेली आहे माझ्या ते जयशांतचा खूप मोठा हात दिसतो मला. प्रत्येक टेस्ट मॅच 5व्या दिवसापर्यंत पोहोचली. इट्स अ ग्रेट साईन फॉर टेस्ट क्रिकेट, फॉर ओव्हरऑल क्रिकेट. आणि जे काही चालू असतं टेस्ट क्रिकेटच्या अवतीभवती की यार बोरिंग फॉर्मॅट आहे, मोठा फॉर्मॅट आहे, कोण बघत नाही, आता बघा 5 टेस्ट मॅच 5-5 दिवस चालल्यात, लोक तेवढ्याच एन्थुझियाझम आणि 5ही मॅच इंटरेस्टिंग. आणि कोणी बोललेले की अरे विराट गेला, रोहित गेला, आम्ही बंद करू बघणं आता क्रिकेट वगैरे. हाच बोलला होता ह्याचा लिहिलेला मेसेज आहे माझ्याकडे, हाच होता तो. सकाळी 5:30 वाजता उठून पण मॅच. रोहित स्वतः आला बघायला आकाशदीपची बॅटिंग. अजून काय ऑस्ट्रेलियामध्ये रोहित खेळत नव्हता तरी लोक सकाळी 5:30 वाजता उठून बघत होते. आता रात्री 11, 12 रोहित खेळत होता पण आउट व्हायचा, लोकांनी बघायला सुरू केली की आउट व्हायचा. आता रात्री 11, 12 पर्यंत जागून बघतायत टेस्ट मॅच ते पण. सो इट्स अ ब्युटी ऑफ क्रिकेट माझ्या मते. आणि इव्हॉल्व्ह होणं जे क्रिकेटमध्ये सतत चाललंय. सो पुन्हा तेच आहे. आणि टेस्ट क्रिकेट हा जरी म्हणजे ते इव्हॉल्युशन वगैरे ऑब्व्हियसली होतच राहणार, पण टेस्ट क्रिकेट हा एकुलता एक फॉर्मॅट आहे ज्याच्यात जास्त काही चेंजेस नाही आलेत मेजर, म्हणजे खेळण्याच्या ह्याच्यात तरी म्हणतोय मी ऍटलिस्ट. बाकी ओडीआय क्रिकेटमध्ये बघशील तर खूप चेंजेस होतात. पॉवर प्ले आला तुझा, मग तुझं 60 ओव्हरच्या मॅचेस 50 ओव्हरवर आल्या, मग तुझे बॉल आता 2-2 असतात, ते सगळं आलं. पण टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त रूल्स वाईज काय चेंजेस झाले? काहीच नाही चेंजेस. क्लासिक, ओल्ड क्लासिक, इट्स लाईक अ वाईन. आणि हा खूप मोठा साईन आहे, ज्या गोष्टी ऑलरेडी चांगल्या आहेत त्यात जास्त तुला बदल करायची गरज नाही लागत. आज काय झालंय, आज अचानक फिलॉसॉफीकडे चाललंय. काल मला टेस्ट क्रिकेटर जागून बाहेर आला.